बरोड़ा चंद्रपुर बल्लारपुर बामनी मार्ग के टोल नाके पर ओवरलोड के नाम पर अवैध वसूली का मामला सामने आया है। शिवसेना पदाधिकारी मुकेश जीवतोड़े ने आरोप लगाया है कि पिछले 11 वर्षों में वाहन चालकों से करोड़ों रुपए की अवैध वसूली की गई है। उन्होंने पूरे मामले की उच्च स्तरीय जांच की मांग की है। बरोड़ा चंद्रपुर बल्लारपुर बामनी मार्ग पर टोल परियोजना में समझौते के प्रावधानों का उल्लंघन करते हुए वाहन चालकों से ओवरलोड के नाम पर अवैध रूप से अतिरिक्त टोल वसूले जाने का गंभीर आरोप शिवसेना चंद्रपुर लोकसभा संगठक मुकेश जीवतोड़े ने लगाया है। उन्होंने दावा किया है कि यह अवैध वसूली कई वर्षों से चली आ रही है और यदि प्रतिदिन औसतन 2 से 3 लाख रुपए का ओवरलोड टोल वसूला जाता है तो लगभग 150 करोड़ रुपए गबन किया गया है। उन्होंने इस पूरे मामले की उच्च स्तरीय जांच और दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई करने की मांग की है। हालांकि मुकेश जीवतोड़े ने दावा किया है कि उपलब्ध टोल रसीदों की जांच करने पर पता चला कि 10% से कम अतिरिक्त वजन वाले वाहनों से भी अतिरिक्त शुल्क लिया गया था और कुछ वाहनों का अतिरिक्त वजन शून्य होने पर भी अतिरिक्त शुल्क वसूला गया था। इसीलिए यह पता लगाने के लिए पूरी जांच की मांग की गई है। मुकेश मनोज जीवतोड़े ने मांग की है कि इस पूरे मामले की उच्च स्तरीय स्वतंत्र वित्तीय और डिजिटल फॉरेंसिक जांच कराकर सच्चाई को जनता के सामने लाया जाए। प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण म्हणजे 23 जुलैला आम्ही PWD डिपार्टमेंटकडे गेलो होतो। त्यांना माहिती दिली होती की टोलच्या निष्काळजीपणामुळं ती जे कंपनी आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळं त्यांनी रोड मेंटेन केला नाही। त्याच्यामुळं धारीवालमध्ये काम करत असलेला तरुण भद्रावती शहरामध्ये राहणारा ज्या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष आहे नगरसेवक आहे तर तिथे तो मरण पावला। त्या ठिकाणी आम्ही तक्रार केली होती की यांच्या दिरंगाईमुळे यांच्या चुकीमुळे तो मरण पावला, कारण की गड्ड्यामधून त्याची गाडी स्लिप झाली, मागून रोड गेला, मागून म्हणजे ट्रक गेला आणि ट्रक त्याच्या डोक्यावरून गेल्यामुळे तो मरण पावला। तर त्याची तक्रार आम्ही केली की त्याच्या कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, मदत मिळाली पाहिजे आणि चुकीच्या पद्धतीनं ज्यांनी हा रोड मेंटेन केला नाही त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। तर त्या ठिकाणी चंद्रपूरचे अधिकारी पगारे साहेब आणि भद्रावतीचे अधिकारी तिवारी साहेब यांनी सांगितलं आम्ही उद्या रोडची पाहणी करायला येतो। त्यांना आम्ही रोड घोडपेठपासून तर नंदुरीपर्यंत दाखवण्याचं काम केलं आणि त्या अगोदर मी 2025ला ओव्हरलोडच्या नावाखाली अवैध वसुली होत आहे ही तक्रार केली होती। जवळपास ज्यांचं ओव्हरलोड नाही आहे त्यांच्याकडून सुद्धा रोज 2 ते 3 लाख रुपये रोजची वसुली त्या ठिकाणी केली जात होती व अशी वसुली 2014 ते 2025 इतका काळ चालली आणि 2025ला ज्यावेळेला आम्ही तक्रार केली त्यावेळेला त्यांनी सॉफ्टवेअर चेंज केले, तिथला सगळा डाटा निस्तनाभूत करण्याचं काम केलं आणि जेव्हा PWD डिपार्टमेंटनी त्यांना त्या पत्राचा जाब विचारला तर त्यांनी त्या ठिकाणी असं उत्तर दिलं की सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी चेंजेस झाले होते त्याच्यामुळं ते पैसे त्यांच्याकडून घेण्यात आले, तर तुम्ही स्लिप्स पाठवा आम्ही त्यांचे पैसे परत देऊ। परंतु नॅशनल हायवे नंबर 7चा हा रोड आहे, पूर्ण देशातल्या गाड्या या ठिकाणून चालतात व जवळपास एका दिवसाला 2 ते 3 लाख रुपये अवैध वसुली त्या ठिकाणी झाली आहे आणि असं 11 ते 12 वर्ष जर आपण कालावधी पकडला तर जवळपास 100 ते 150 करोड रुपयाचा हा घोटाळा असण्याची दाट शक्यता आहे। तर या ठिकाणी SIT चौकशी स्थापन झाली पाहिजे आणि CBIच्या मार्फतसुद्धा या टोलची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि फास्टॅगमधून जे पैसे कटत आहे ते तर कटतच आहे, परंतु ओव्हरलोडच्या नावाखाली पूर्ण या 11-12 वर्षाच्या काळामध्ये किती रुपये वसूल केले यांनी आणि त्याच्यामध्ये वैध वसुली किती आणि अवैध वसुली किती याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे।